हाय, आज मी तुम्हाला डिंक शेंगदाणा लाडूची रेसिपी दाखवणार आहे। हे शेंगदाणे आहेत, याची बऱ्यापैकी मी सालं काढून घेतलेली आहेत। हे तूप आहे, 2 मोठे चमचे तूप आहे आणि हा डिंक आहे। तर आज आपण डिंक शेंगदाणा लाडूची रेसिपी पाहूया। पॅन मध्ये तूप घेतलेलं आहे आणि हा डिंक मी त्यामध्ये टाकून भाजून घेते। डिंक फुलेपर्यंत मी तो भाजणार आहे। डिंक व्यवस्थित भाजून घ्यायचा, म्हणजे दाताखाली कचकच लागत नाही। तसंच हा गूळ मी चिरून घेतलेला आहे। आता मी हे तिन्ही पदार्थ एकत्र मिक्सर मधून काढणार आहे। तर हे शेंगदाणा, डिंक आणि गूळ याचे मिश्रण मी व्यवस्थित केलेलं आहे मिक्सर मध्ये। आता मी त्याचे लाडू वळवून घेते। तर असे हे शेंगदाणा आणि डिंक लाडू तयार आहेत। आता यातला एक लाडू मी माझ्या मुलाला टेस्ट साठी देते। हे घे अभय। कसा आहे लाडू? टेस्टी। कसा आहे लाडू?